उक्कड बनवायचंय, पोला बनवायचा आहे. 9 वाजलं. आता काय करणार आहे? आता भांडं शोधायचंय. अरे बाप रे, ताकद बघा. हो हो हो. तो बघ हा, काय आपल्या कुठं आहे भांडा? ठेव. हा, बघितलं बघितलं. अरे काढ आता काढ. काढ. अच्छा, मलाच काढायचं आहे काय? ओ, मात्याचा भांडा ओमाच्या भाषेमध्ये. काहीही माहित नाहीये, फक्त ही 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 करत बस. नमस्कार, गुड मॉर्निंग आणि तुम्हा सर्वांचा स्वागत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर सुरुवात आपण किचनचा अपडेट देऊन देते. भरपूर मंडळी विचारत असतात किचनचा काय झाला, किचनचा काय झाला. तर आज दिवस 5वा आणि बघा कसा दिसतंय आपला किचन. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व टाईल्स वगैरे काढल्या होत्या, हे सर्व दाखवलं होतं. आता बघा 2 मस्त भिंती उभ्या केल्यात. आता बाल्कनी पण इझिली आयडेंटिफाय होते. आता आपला कडप्प्याचं काम सुरू होणार आहे. इथे ऑलमोस्ट 11 फीटचा आपल्या इकडे कडप्पा येणार आहे. इथे शेगडी आणि इथे सिंक येणार आहे. आणि इथे आपल्या कटिंग चॉपिंगसाठी आणखी एक कडप्पा बनवणार आहोत. फ्रीज इकडे येणार आहे आणि ही स्पेस आपल्याला रिकामी मिळणार आहे. आणि इकडे स्लायडिंग. तर हा आहे अपडेट. बघा, आज मला वाटते कडप्पा लागणार आहे, टाईल्स लागणार आहेत, फ्लोरिंगच्या सर्व काही आज काम होणार आहे. तर उमा मॅडम पण आल्यात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता उठली तू? हो, तूच केलं ना सर्व. तू इथे तुला मी सांगितलं सगळं झाकून ठेव, सगळं नीट ठेव. आता कामगार येणार आहे तर तू ये काय इथे ओपन करून ठेवलेलं अगारोचं मशीन? हा, अगारोचं मशीनला असंच ठेवलेलं आहे. याला काही धूळ नाही लागणार काय? तुला माहिती आहे ना अगारोचं बेनिफिट्स किती आहे? चॉपिंग पासून, ब्लेंडिंग पासून, ग्राइंडिंग पासून. मला तर आता किचनचं काम चालू आहे तर आणायचे टिफिन सगळं एकदम झटपट होऊन जातात मला ये मशीन मुले अगारोचं. आणि तू काय करते? याला असंच ठेवलेलं आहे म्हणजे याला लागू दे सगळं धूळ. याला पण आतमध्ये ठेव आणि झाकून ठेव. ज्याला जेव्हा काम येईल तेव्हा यूज करू. आणि मंडळी, तुम्हाला पण ऑर्डर करायचे असेल ना तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की जाऊन ऑर्डर करा अगारोचा पर्सनल ब्लेंडर. तर गरमी खूप आहे आणि उमा मॅडमने आणखी ब्लॅक पण घातलाय त्याच्यामध्ये. ते वर्किंग ड्रेस आहे. तर काय झालं, आपण काल व्हिडिओ टाकली होती उमा मॅडमची नवीन कंपनी उरण करंजेकर ट्रॅव्हल्स. आणि आपली पहिली ट्रिप आहे ती लेह लडाखला जाणार आहे. माझ्या नावावर तर बिल फाडून टाकलंय तुम्ही. माझा कंपनी आपली कंपनी आहे, आपण दोघं असणार आहे. असं नाहीये की मला सगळं जिम्मेदारी टाकतो. आणि बुकिंगचा बोलायला झालो का एकदम मस्त आपल्याला रेस्पॉन्स आहे. म्हणजे कालच आपण दुपारी 2 वाजता व्हिडिओ टाकलं आणि रेस्पॉन्स म्हणजे आपल्याला 50 to 60 कॉल्स मिनिमम तरी आम्हाला आलेला आहे. आणि त्याच्यात आपल्याला 6 बुकिंग आहे ते कन्फर्म आहे. आणि 5 to 6 बुकिंगचं आता ते घरी म्हणजे डिस्कस वगैरे करून फ्रेंड्सच्या सोबत डिस्कस करून सांगणार आहे. आणि आपला रेस्पॉन्स जे आहे सिनियर सिटीजनचा पण चांगले आलेला आहे. म्हणजे आम्हाला पण घेऊन जावा, आम्हाला आवडेल. पण काय असतात माहितीये प्रणित, सर्वांच्या थोडासा ट्रिप लाईन्ड अप असतात. म्हणजे ते ऑलरेडी ते ऑगस्ट मध्ये कोण फिरायला जाणार आहे. तर ते विचारत होते, अरे तुम्ही आधीच नाही सांगितलं असते तर ये ट्रिप मी तुमच्या सोबत आले असेल. आणि एका ताईने बोलले की तुम्ही लेडीज ट्रिप का नाही पहिली काढली? लेडीज ट्रिप का नाही काढलं सांगितलं. ते पण असणार आहे आपलं सर्व काही. तर स्लोली करूया आपण. पण फर्स्ट जे रेस्पॉन्स आहे ते एकदम चांगलं आहे. आणि तुम्ही आतापर्यंत नाही बुक केले तर पटकन करा. फर्स्ट 30 कस्टमर साठी स्पेशल डिस्काउंट पण असणार आहे. ते आणि पण एक सर तर विचारत होते की तुम्ही एवढ्या स्वस्तामध्ये देताय आणि परत आणखी त्याच्यामध्ये डिस्काउंट देताय. ते पण विचारलं होतं त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला नुसते पैसेच नाही कमवायचे, आशीर्वाद पण कमवायचे आहेत आपल्या सिनियर सिटीजनला आणि भरपूर जणांना घेऊन त्यांच्या सोबत फिरायचं पण आहे आणि त्यांचा आशीर्वाद पण कमवायचा. आणि बजेट फ्रेंडली आपल्या ट्रिप्स असतात थोडंफार, म्हणून आपण तसं ट्रिप मॅनेज केले. छान रिस्पॉन्स आहे. तर तुम्हाला ही लडाख फिरायचं आहे, अजूनपर्यंत फिरले नाही तर हा बेस्ट सीझन आहे फिरायचा आणि भरपूर काही आपण तिथे करणार आहोत. हा, तर नक्की कॉल करा आणि हा ट्रिप बुक करा आपल्यासोबत. ओके. तर आता सकाळीचे 8 वाजलेत. नाश्त्यामध्ये काय बनवणार आहेस माझ्यासाठी? नाश्त्यामध्ये मी बनवायला घेणार होतं तर तू काय मला बोललं उक्कड बनव. आता तुला एवढं मेस मध्ये एवढं घाई करायचं असेल तर तुला उक्कड पण पाहिजे. आता उक्कड बोललं तर उक्कड बनवा, त्याच्यासोबत तुला काहीतरी बनव सोबत. म्हणजे भाकरी तर मी बनवणार नाहीये, पोला बनव. आणि आपल्याकडे एकच शेगडी आहे, तिकडे आहे, ती पण बाहेर ठेवलेली आहे. रात्रीचं काम झालं तर ठेवायचं नको का? खिडकी बंद करायला लागते. मग ये बघा, आता ये पण आहे इथे, है ना? आपल्याकडे एकच शेगडी आहे. याच्यातच एक सामानच करू शकते आपण. तरी ठीक आहे, चल नवऱ्याचा इच्छा असेल तर आपण करूया. तर पहिले आपण उक्कड बनवूया. नवर देवो भव असं असते ना.
अतिथी देवो भव. बोंबलाची उकड बनवूया आपण या गॅसवरती. हा, तर एक टायमाला आपण किचनमधनं रेसिपी दाखवायचो. सर्व काही फटाफट मिळायचा. हो. आणि आता बघा, भांडी शोधायची झाली की याच्यामधनं बिचारीला शोधायला लागते. सर्व काही इकडे तिकडे झालाय. शोधून शोधून आपण रेसिपी बनवते बघा. हा, तर काय बोंबील आले तिकडे. आणि साहित्यामध्ये काय काय आहे? साहित्यामध्ये एकदम टेचा आपल्याला बनवून घ्यायचा. लसूण आहे, मिरची आहे, कोथिंबीर आहे आणि हळद आहे, मीठ आहे आणि गरम पाणी. बस. म्हणजे एकदम हेल्दी रेसिपी आहे ना. हेल्दी रेसिपी असणार आहे, एकदम इझी रेसिपी असणार आहे. उखड असणार आहे, उखड. माणसाला काय काय खायचं असतात. सर्व माशाची उकड आपण बनवू शकतो. आपण बोंबील माशाची बनवते बघा. पापलेट माशाची तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. मी कुठे गेली आता? चालू करायला. सिलेंडर चालू करायला गेली बघा. तर आपण अगारोचा ग्राइंडर मध्ये ग्राइंडर मध्ये घेऊया. काय करायचं आहे? आपल्याला हे सर्व साहित्य साहित्य ग्राइंड करून घ्यायचं आहे. म्हणजे एक धरधरा करून घ्यायचा आहे. ओके. तर साहित्य एकदम ब्लेंड करून झालेलं आहे. धरधरीत ठेवलेले आहेस ना? ग्राइंड भाई, ब्लेंड ग्राइंड सगळं मिक्स होते. ग्राइंड करून झालेले आहेत. आणि ते बोंबील मासा पण आपण कापून घेतलेला आहे. हो. कशासाठी? उकडसाठी. उकडसाठी. आणि आता काय? उकड बनवायचं आहे, पोला बनवायचा आहे. 9 वाजलं. आता काय करणार आहे? आता भांडा शोधायचं आहे. शोध. तर आता आपण भांडा शोधूया. सर्व काही आपण बाहेर काढलेलं आहे किचन मधनं. अरे बाप रे, ताकद बघा. हो. तो बघ. काय आपल्या कुठं आहे भांडा? हा, बघितलं. काढ आता, काढ. काढ. अच्छा, मलाच काढायचं आहे काय? हे बघा. मात्याचा भांडा ओमाच्या भाषेमध्ये. काहीही माहित नाहीये, फक्त ही करत बस. मातीचा भांडा कशाला पाहिजे एवढं? थोडीशीच तर उकड आहे. असू दे ना, तरी टेस्ट येतात ना मातीच्या भांड्यावर. मातीची खुशबू तर नाही येत कारण पाऊसच पडत नाही. हो. पण आपण मातीच्या भांड्यामध्ये आपण धुवून घेऊया. बोंबील माशाची उकड बनवूया. थोडं असलं तरी तेच बरं वाटते. हे बघा, शोधून काढलाय एवढ्या पसाऱ्यामधनं मातीचा तसं भांडा. काही नाहीये, माहितीये ना कुठे ठेवलेलं आहे. फक्त तो जागेत असलं तर बरं आहे. त्या जागेतून पण कोणी घेतलं असेल ना, ते माझी जबाबदारी नाही. हा, मात्याचा भांडा ना. मातीचा मातीचा भांडा. चला. फिरसे बर. मातीचा भांडा या गॅसवर पहिल्यांदा बसणार आहे. बघूया. तर गॅस सुरू केलेली आहे, मातीचा भांडा पण ठेवलेला आहे. तर गरम करूया आणि बनवूया बोंबील माशाची उकड. थँक्यू उमा, एवढ्या पसाऱ्यामधनं तू भांडी शोधून सर्व काही करून उकड बनवतेस. आणि एक बाजूला ट्रॅव्हल कंपनी पण चालवतेस, मला कॉल माहितीये पण तुला अटेंड करतेस, गरम मसाले पण विकतेस, मसाले पण विकतेस. हॅट्स ऑफ, व्हेरी गुड. वुमन पॉवर बघायला मिळते तुम्हाला. मला माहितीये तुला त्रास दिला होता लेबरचा, त्याच्यामुळे तू हे सर्व करून घेते. सगळ्या वुमन एम्पॉवरमेंट करू नको तू. काय बदला नाही घेत मी. मलाच भूक लागली म्हणून उकड बनवून भूक लागली तर नाश्ता झाला असता. आता 2 गॅस असले तर चल, एका तर पोला बनवू, ये बनवू. आता येईल ना माणसं, मग फक्त उकडाचं सूप सारखं पी तू. बस झालं. बस झालं, तसंच कर. भांडा गरम झाल्यावरती तेल टाकलंय बघा. हो. तर नाश्त्यासाठी पण तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. एकदम सोपी आणि लवकर होणारी रेसिपी आहे ना. आता आपण जे काही साहित्य ग्राइंड करून घेतलेत ते आता या तेलामध्ये शिजवूया. नवीन किचन होणार आहे उमा मॅडमचा, त्याच्या आधीचा स्ट्रगल बघा बिचारीचा. त्याच्यानंतर आपण काही स्ट्रगल नाही करणार. तर मेड पण ठेवणार आहे ना तू, तर मला काय टेन्शन आहे. 2-3 मेड तरी ठेव तू. डिशवॉशर मी आहे, सर्व काही मीच करतो आणि हिला आणखी मेड पण पाहिजे. अरे मग एवढं सुंदर किचन बनवणार आहे तर मी आराम करेन ना त्याच्यात. तर आपण लास्ट व्हिडिओ मध्ये जिथे मी लेबर झालो होतो तेव्हा कातोडी हा शब्द वापरला होता आणि एक कमेंट आली होती. तर आमचा काही असा इंटेन्शन नव्हता. सॉरी, चुकून निघालं आमच्या तोंडातून. निघालाय, तसं काही इंटेन्शन नव्हतं आमचा.
पण बघताय तुम्ही उकड बोंबील माशाची उकड सुरू झालेली आहे. तर हे वाटण आहे ते रॉ स्मेल गेला आहे त्याचा. त्या टायमिंगला आपण टाकूया थोडीशी हळद. एकदम सोपी रेसिपी आहे. म्हणजे आपल्याला वाटण टाकायचं आहे आणि हळद टाकायचं आहे आणि मीठ आणि गरम मसाला, दॅट्स इट. आणि एकदम उकड एकदम मस्त तयार होणार आहे. उकड म्हणजे आपण मिक्स माशाची पण करू शकतात, कोळंबी सगळे सर्व मिक्स करून पण करू शकतात. पापलेटची तर नक्की ट्राय करा, आणखी भारी लागते. ग्रीन वाला. आणि जर आपण घरी कोण जेवण खात नसेल, म्हणजे आजारी असेल, तब्येत बरी नसेल, तर एकदम बेस्ट आहे. एकदम बूस्ट करते आपले. हे बघा उकड आणि त्याच्यामध्ये आता थोडं पाणी टाकलंय ना मसाले हल्दी शिजण्यासाठी. तर असा कलर आला पाहिजे. याला सूप म्हणून पण तुम्ही पिऊ शकता. उकड रेडी झालेली आहे आणि उकडी सोबत उमा मॅडम काय पोला बनवणार होती ना. पण पोल्याचे आम्हाला साहित्यच भांडीच भेटत नाहीये. भांडी नाही, पीठ पण भेटत नाहीये, कायच भेटत नाहीये. म्हणून मला आता उकड सूप सारखी प्यायला लागेल. एवढा पसारा आहे, पूर्ण किचन आम्ही इकडे तिकडे केलंय. आणि पीठ भेटलाय मला वाटतंय. नाही मखाना आहे तो. मखाना आहे. चला. हा, पण तुम्ही बघताय उकड रेडी झालेली आहे. आणि आपला आगरी कोळी मसाला पण आहे. ऑर्डर करायची इच्छा असेल तर करा. आणि आपल्यासोबत ट्रॅव्हल करायचं असेल तरी पण तुम्ही करू शकता. हे बघा. धन्यवाद धन्यवाद एवढ्या पसाऱ्यामध्ये एवढा भारी सूप बनवण्यासाठी मला सकाळी सकाळी. थँक्यू सो व्हेरी मच उमा मॅडम. नक्की लाईक करा उमासाठी. थँक्यू. थँक्यू. टेस्ट करा आधी, मग थँक्यू कर. हे बघा सिंहासन, सिंह का आसन आहे यो सिंहासन. सर्व खुर्च्या वगैरे आमच्या आतमध्ये गेल्यात. फक्त डायनिंग टेबल आहे. आणि हा बघा आमचा सिंहासन. आणि हे बघा आमचा सूप. उखड, ग्रीन अँड येलो उखड. टेस्ट कर. हा मस्त झणझणीत भारी आहे एकदम. तिखट तिखट आणि आणि हेल्दी. जास्तच तिखट झालाय. तर आज प्रयत्न होता एवढ्या पसाऱ्यामध्ये उमा मॅडमला टास्क द्यायचा, काहीतरी नाश्त्यामध्ये बनवायचा आणि आपल्या किचनचा अपडेट द्यायचा. तर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा. आणि आगरी कोळी मसाला, प्रॉन्स पिकल सर्व काही आहे आपल्याकडे, ते पण तुम्ही मागवू शकता. आणि जर आमच्यासोबत लडाखला फिरायला यायचं असेल ऑगस्टमध्ये तरी पण तुम्ही आमच्यासोबत येऊ शकता. येस, आपले डेट्स रिव्हील झालेले आहेत 12 to 18 ऑगस्ट. 12 ते 18 मध्ये आहेत आपली ट्रिप. 12 तारखेला मुंबईमधनं जाणार आपण आणि 18 तारखेला परत मुंबईमध्ये येणार. भरपूर साऱ्या मेमरीज घेऊन. ये चलो बाय.